बाळा, आज तू हा व्हिडिओ पाहतोस. कदाचित हा फक्त योगायोग नसेल. तुझ्या मनात गेलेल्या कित्येक दिवसांपासून एक प्रश्न आहे. कोणाला सांगता येत नाही, कोणासमोर मन मोकळं करता येत नाही, पण तो प्रश्न सतत तुझ्या मनात फिरतोय. रात्री सगळे झोपल्यानंतर तू एकटाच विचार करतोस, माझ्यासोबतच असं का होतंय? माझी इच्छा कधी पूर्ण होणार? मी एवढं करूनही मला हे दुःख का मिळतंय? कधी डोळे मिटून स्वामींचा एकच प्रश्न विचारतोस, स्वामी आत्ता तरी माझं आहे का? बाळा, तुझ्या मनातले हे शब्द कुणाला ऐकू येत नसतील, पण तुझ्या श्रद्धेला ते माहीत आहेत. म्हणूनच आज थोडा वेळ शांत बस आणि हा संदेश मनापासून ऐक. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला वाटतं आता काहीच मार्ग उरलेला नाही. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तीच दूर जाते. ज्याच्यासाठी मनापासून प्रयत्न केले तेच हातातून निघून जातं. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही आणि मन मग महाळगं हळूहळू लागतं. पण बाळा, तुझी ही अस्वस्थता कायमची नाही. आज तू ज्या गोष्टीसाठी रडतोस, कदाचित काही काळानंतर त्याच गोष्टीकडे पाहून तू म्हणशील, स्वामी तेव्हा मला तुमचा निर्णय समजला नव्हता, पण आज समजते की तुम्ही माझ्यासाठीच जे केले ते योग्य होतं. तुला जे हवं आहे ते मिळायला उशीर होत असेल म्हणून स्वामी तुमच्यावर नाराज आहेत असं समजू नकोस. काही वेळा उशीर म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहणे असतं. म्हणून आज मनातली घाई थोडी बाजूला ठेव. ज्याने तुला सोडलं त्याच्या मागे स्वतःला तोडत बसू नकोस. ज्याला तुझी किंमत कळली नाही त्याच्यासमोर स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज नाही. तू मनापासून कोणासाठी चांगलं केलं असेल तर ते व्यर्थ गेलेलं नाही. कदाचित लोक तुला विसरतील, कदाचित तुझ्या चांगुलपणाची कोणी दाखल घेणार नाही, पण तुझं कर्म तुझ्यासोबत राहील. आणि बाळा, जर आज तुझ्या घरात काही अडचण असेल, पैशाची चिंता असेल, कामाचं टेन्शन असेल, नात्यांमध्ये तणाव असेल किंवा मनात एखादं दुःख असेल तर स्वतःला दोष देत बसू नकोस. एक दीर्घ श्वास घे, डोळे बंद कर आणि मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण श्री स्वामी समर्थ. आणि मग तुझ्या मनात जे काही आहे ते स्वामींच्या चरणी सोपव. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज मिळेलच असं नाही, पण आज तुझ्या मनात उद्या जगण्याची आशा निर्माण झाली तर तोही एक मोठा आशीर्वाद आहे. लक्षात ठेव, तुझं आयुष्य एका वाईट दिवसामुळे संपत नाही, एका अपयशामुळे तुझी किंमत कमी होत नाही, एका व्यक्तीने सोडून गेल्यामुळे तुझं आयुष्य रिकामं होत नाही आणि आजचं दुःख तुझं संपूर्ण भविष्य ठरवत नाही. तुझ्यासाठी अजून खूप काही बाकी आहे. अजून काही स्वप्न पूर्ण व्हायचे आहेत, अजून काही आनंदाचे क्षण यायचे आहेत, अजून काही अश्रू आनंदाचे असतील. आणि एक दिवस तू शांतपणे मागे वळून पाहशील तेव्हा कदाचित तुला जाणवेल, मी एकटा नव्हतो, स्वामी माझ्यासोबत होते. म्हणून आज हार मानू नकोस. तुझ्या मनातील एक इच्छा जी तू कोणालाही सांगत नाहीस ती स्वामींच्या चरणी ठेव. पण त्याच्यासोबत एवढंच म्हण, स्वामी मला जे हवं आहे ते द्या, पण माझ्यासाठी जे योग्य आहे तेच द्या. कारण आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहीत असतं, पण आपल्यासाठी काय योग्य आहे हे कदाचित स्वामींना जास्त माहीत असतं. बाळा, अजून थोडा धीर धर. आज रडावंसं वाटत असेल तर रड, पण उद्याला पुन्हा उठ. आज मन तुटलं असेल तर तुटू दे, पण त्याच तुकड्यांमधून पुन्हा स्वतःला उभं कर. कारण तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही, पुढचं पान अजून लिहायचं आहे आणि कदाचित तेच तुझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर पान असेल. आणि शेवटी बाळा, फक्त एवढंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या अश्रूंमध्ये स्वामी आहेत, तुझ्या प्रार्थनेत स्वामी आहेत, तुझ्या संघर्षात स्वामी आहेत आणि तुझ्या उद्याच्या आशेतही स्वामी आहेत. म्हणून डोळे पुस, मन शांत कर आणि पुन्हा सुरुवात कर. भिवू नकोस बाळा, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज शांतपणे दुःख सहन करत आहे आणि जिला फक्त एवढंच ऐकायची गरज आहे, तू एकटा नाहीस. श्री स्वामी समर्थ.